राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अवमानास्पद पोस्ट शेअर केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी योगेश सावंत नामक तरुणाला अटक केली आहे. योगेश सावंत असे या तरुणाचे नाव आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सोशल मीडिया सेलचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या अटकेवरून गुरुवारी विधानसभेत सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या आमदारांत तीव्र शाब्दिक चकमक उडाली. योगेश सावंतवर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अवमानास्पद भाषा वापरून त्यांना जीवे मारण्याच्या धमकीची पोस्ट शेअर केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री त्याला अटक केली. त्याच्यावर भादनवी कलम 153, 500, 505, 3, 506, 2 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया घेणारा एक व्हिडिओ तथाकथित गावरान विश्लेषक नामक एका यूट्यूब चॅनलवर प्रकाशित झाला. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने ब्राह्मण समाजाला संपवण्याचे वक्तव्य केले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एकेरी वक्तव्य करत त्यांच्यावर टीका केली. योगेश सावंतने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला. पण पोलिसांनी हा व्हिडिओ टाकणाऱ्या चॅनेलवर कारवाई करण्यापूर्वीच योगेश सावंतला अटक केली. आता त्याच्या अटकेचे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र पडसाद उमटत आहेत.